नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। छत्रपती संभाजीनगरमध्ये गायरान हक्क परिषदेचं आयोजन केलं आहे। दादा, याचा पाठीमागचा उद्देश काय होता? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने उद्या 12 ऑक्टोबर 2025 रविवार रोजी छत्रपती संभाजीनगर येथे भव्य गायरान हक्क जमीन परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या परिषदेचं उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। आणि यावेळी महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट, ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, त्याचबरोबर माजी मंत्री डॉक्टर खासदार भागवत कराड आणि आमदार संजय केनेकर यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे। आणि दुपारी 2 वाजता संभाजीनगर येथील संत एकनाथ रंगमंदिर या ठिकाणी ही परिषद होणार आहे। तर या परिषदेला जिल्ह्यातील आणि शहरातील मोठ्या प्रमाणात गायरानधारक, त्याच्यानंतर शहरातील कार्यकर्ते, स्लमच्या झोपडपट्ट्या जे अतिक्रमणमध्ये ज्यांच्या घरं गेलेली आहेत, ते बाधित झालेले आहेत, हे सगळे कार्यकर्ते ह्या परिषदेला उपस्थित राहणार आहेत। परिषदेचा घेण्याचा उद्देश एकमेव हा आहे की 14 एप्रिल 1990 रोजी आणि त्या अगोदर ज्या गायरान जमीनधारकांनी गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे, तर त्यांच्या गायरान जमिनीचं नियमित केल्या पाहिजे आणि सातबाराचे उतारा त्यांचे नावे करण्यात आले पाहिजे, हा उद्देश समोर ठेवून ही गायरान हक्क परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। परंतु आमचा समज असा झालेला आहे की 90 पूर्वीची अतिक्रमणं देखील अजून नियमित झालेली नाही आहेत। आम्ही ज्या वेळेला जिल्ह्याचा दौरा केला तर त्यावेळेला मला 1983चे लोक भेटले, 87चे लोक भेटले, 88चे लोक भेटले, 85चे लोक भेटले। मला अजून त्यावेळेच्या सुद्धा जमिनी अतिक्रमण ज्या केलेल्या आहेत आणि आजपासून ते करत आहेत त्यांचे देखील जमिनी अजून नियमित झालेले नाही। आमचं म्हणणं आहे की त्या जमिनी नियमित कराव्यात। त्याचप्रमाणे 1990 पासून तर 2025 पर्यंत ज्या गायरानधारकांनी आणि भूमिहीनांनी जमिनीवर अतिक्रमण केलं त्यांच्या जमिनी देखील नियमित कराव्यात आणि त्यांना सातबाराचे उतारे देण्यात यावे। शासन म्हणतं आम्ही तुम्हाला घरं देऊ, कुणालाही बेघर राहू देणार नाही, कुणालाही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, तर हा कुठला प्रकार आहे? म्हणून आमचं म्हणणं आहे की ह्या जमिनी त्यांच्या नावावर नियमित करण्यासाठी शासनानं नवीन GR काढावा, 1990ची मुदत ही वाढवून द्यावी आणि नवीन GR काढून 2025 पर्यंत मुदत वाढवावी आणि सर्वांची अतिक्रमणं नियमित करून भूमिहीन जे लोक आहेत, जमीन करतायत, त्यांना त्या जमिनीचे सातबारे उतारे देण्यात यावे। त्याचप्रमाणे गावठाणावर आणि गायरान जमिनीवर घरं बांधून त्या ठिकाणी लाखो लोक आज महाराष्ट्रामध्ये राहत आहेत। तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर खवडा डोंगर तिसगाव या ठिकाणी 35 एकर जमीन आहे आणि 35 एकर जमिनीमध्ये 10 हेक्टर जमीन म्हणजे 10 हेक्टर जमिनीवर त्या ठिकाणी लोक आपल्या झोपड्या बांधून आणि घर बांधून त्या ठिकाणी राहतात। हे सगळे लोक बेघर आहेत। मग शासनाचं धोरण आहे की बेघरांना घरं देण्याचं आहे, तर मग ह्या लोकांची घरं बेकायदेशीर आहेत तर त्यांना नियमित करा, त्यांना घराचे मालकी हक्क द्या। ह्या प्रामुख्यानं उद्देश समोर ठेवून ही गायरान हक्क परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे। त्याचबरोबर माझा दुसरा मुद्दा हा आहे की औरंगाबादचे महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी जी औरंगाबाद शहरामध्ये अतिक्रमण मोहीम राबवली, शहराचा विकास झाला पाहिजे, त्या विकासा आराखड्याला आमचा पाठिंबा आहे। शहराच्या विकासाचा आमचा देखील या ठिकाणी हात आहे, परंतु गरिबाच्या घरावर बुलडोजर चालवून शहराचा विकास होणार असेल तर तो आम्हाला मान्य नाही। कारण गरिबाची जी घरं स्लम घोषित झोपडपट्ट्या आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची नोटीस न देता त्यांची घरं पाडण्यात आली आणि ती घरं पाडण्यात आली तर अजूनही त्यांना कसलंही जमीन त्या ठिकाणी प्लॉट देण्यात आलेले नाही। म्हणून ही जी घरं त्या अतिक्रमणामध्ये बाधित झाली त्या सर्वांची यादी तयार करून त्या सर्वांना पक्की घरं बांधून देण्यात यावी, ही सुद्धा मागणी आणि हा सुद्धा आम्ही ठराव त्यामध्ये घेणार आहोत। दुसरा मुद्दा, या अतिक्रमण मोहिमेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 2 महापुरुषाचे 2
पूर्णाकृती पुतळे येत आहेत. एक पुतळा हर्सूला आहे, तर 1965ला त्या पुतळ्याची स्थापना झालेली आहे. दुसरा चिकलठाण्याचा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, तो देखील 65-66च्या दरम्यान त्याची उभारणी झालेली आहे. म्हणून हे जुने पुतळे आहेत. तर हे जुने पुतळे तिथून काढता कामा नये आणि ते जर तुम्हाला काढायचंच असेल तर तेथील नागरिकांना विश्वासात घेऊन त्या पुतळ्याला जागा द्या आणि रोड लगतच आम्हाला जागा पाहिजे. रोड लगत हे स्टँडिंग पुतळे त्या ठिकाणी महापालिकेने उभे करून द्यावे, ही सुद्धा आम्ही मागणी त्या परिषदेमध्ये करतो. आणि अनेक मागण्या आमच्या आहेत की जसं आता शेतकऱ्यांचा पूर परिस्थिती निर्माण झाली, अतिवृष्टी निर्माण झाली, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना जी शासन मदत करते ती मदत देखील तुटपुंजी आहे. आमचं म्हणणं आहे की 50,000 रुपये हेक्टर मदत त्यांना द्यायला पाहिजे होती. तर जे आता गायरान धारक आहेत, गायरान धारकाचं देखील अतिवृष्टीमुळे नुकसान झालं, त्यांचे देखील पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेलं आहे. म्हणून गायरान धारकांना सुद्धा फार्मर आयडी देण्यात यावा आणि फार्मर आयडी शेतकऱ्याप्रमाणे फार्मर आयडी देण्यात यावा आणि शेतकऱ्याप्रमाणेच गायरान धारकांना देखील पूर स्थितीमध्ये ज्यांचं नुकसान झालं त्यांचे देखील पंचनामे करून त्यांना देखील शासनाने मदत करावी, अशी प्रामुख्याने मागणी आम्ही या ठिकाणी करतो.